नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती. तर आज मी नवीन अपडेट घेऊन आलेली आहे बालसंगोपन योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी. तर बालसंगोपन योजनेअंतर्गत पुष्कळसे असे लाभार्थी आहेत जे वाट बघत आहेत की ही निधी कधी येणार. कारण गेल्या सप्टेंबर महिन्यापासून ही निधी वाटप झालेली नाही. फक्त एप्रिल महिन्यामध्ये 1 महिन्याचा निधी वितरित झालेला आहे आणि इतके दिवस वाट बघूनही फक्त एकाच महिन्याचे पैसे मिळालेले होते. तर सगळ्यांना म्हणजे पालकांना वाट होती. आता शाळा सुरू झालेली आहे मुलांची, म्हणजे काही दिवसात होणारच. तर सगळ्या गोष्टींचं बालकांचं सगळं पालनपोषण करतात. तर त्याच्यामुळे सगळे पालक वाट बघत होते. जे बालसंगोपन योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांचे पालक. तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे मी. तर आज 5 जून आहे. तर आज एक GR सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे. 120 कोटी एवढा निधी बालसंगोपन योजनेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता 26-27साठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या GRमध्ये 26-27 असं उल्लेख केलेला आहे. आता फक्त वाट बघायची आहे की किती महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये वितरित होतात, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित होतात. कारण एकच महिन्याचे आलेले आहेत आणि माझ्या माहितीनुसार ऑफिसमध्ये गेली तेव्हा मला असं माहिती पडलं की डिसेंबर 25पर्यंत जी आहे बालसंगोपन योजनेचा निधी तो मुलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. जानेवारीपासूनच राहिलेला आहे. जेव्हा निधी येईल तेव्हा देऊ आणि मधात मग एकच महिन्याच्या एप्रिल महिन्याचाच निधी जो आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि बाकीचा जे महिने आहेत ते रखडलेले आहेत. खरंच जे अनाथ बालके आहेत, जे एक बालक आहेत, तर त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतो मुलांचं पालनपोषण करण्यासाठी. तर सरकारला माझी एकच अशी विनंती आहे की महिन्याच्या महिन्याला जसं तुम्ही बाकी योजना देता, जसं लाडकी बहीण योजना सुरू आहे, तर ही महिन्याच्या महिन्याला देतात, तसं त्या मुलांसाठी पण द्या. काही अपंग मुलं आहेत, काही आजारग्रस्त आहेत, काही अनाथ आहेत, काही एक पालक आहेत. तर अशा मुलांसाठी, मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या पालनपोषणासाठी तरी तुम्ही प्रत्येक महिन्याला हा निधी दिला पाहिजे, अशी माझी विनंती आहे. तर बघू आता कधीपर्यंत हे मुलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. आता आज GR तर निघालेला आहे. तर GR निघाल्यानंतर या महिन्याच्या शेवटपर्यंत तरी मुलांच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. तर या अपेक्षेसोबतच आपण वाट बघूया आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि लाईकसुद्धा करा. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.